हे फ्रेंड्स, 6 महिन्यापासून ते 3 वर्षाच्या बाळापर्यंत सर्वांनाच आवडणारा असा शिरा आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे. आणि हा शिरा स्वरूपला देखील फार आवडतो. आणि तर चला तर आपण पाहूया की हा शिरा कसा बनवायचा ते. तर इथे मी प्रथम एक पॅन घेतलेला आहे आणि पॅनला गरम करून मी त्यामध्ये 4 ते 5 चम्मच रवा टाकून घेतला आहे. रवा हा जसा तुमच्या बाळाला आवडेल तसा घ्या. मी तर थोडासा जाडसर जो नेहमी आपला उपम्याला असतो तो रवा मी वापरलेला आहे. आणि समजा ते 6 महिन्याचं बाळ असेल तर तुम्ही बारीक रव्याचा देखील उपयोग करू शकतात. तर अशा प्रकारे मी छान खरपूस भाजून घेते आणि मी गॅसची फ्लेम ही मीडियमच ठेवली आहे. परंतु याला जास्त तुम्ही लालसर नका भाजून घेऊ, तो थोडा उग्र होऊ शकतो. आणि त्यानंतर मी याच्यामध्ये असली गाईचं तूप टाकत आहे 2 ते 3 चम्मच. आणि मग ते टाकून झाल्यावर देखील याला चांगलं परतून घेऊया आपण. आणि तुम्ही पाहू शकतात मी अशा प्रकारे याला चांगलं प्रथम परतून घेतलं. आणि शिरा हा लहान मुलांना फारच आवडतो. आणि तुम्ही जर हा शिरा बनवलात तर मुलांना भरपूर आवडेल. तर तुम्ही घरी नक्की ट्राय करा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक जरूर करा. आता मी यामध्ये 2 ग्लास गरम पाण्याचे टाकलेले आहे. आणि आता अशा प्रकारे पाणी टाकल्या मी पटकन रव्याला चांगलं हलवून घेते, कारण की मग त्यामध्ये गुठळ्या होऊ शकतात. तर अशा पद्धतीने तुम्ही पटापट रवा हलवून घेऊन त्यामध्ये वेलची पूड टाकून घ्या. आता मी थोडासा मीडियम गॅस केलेला आहे आणि मी अशी पाव चम्मच वेलची पूड टाकून घेतली. आणि आता जो मी गूळ वापरते तो ऑर्गॅनिक गूळ आहे. तर तुम्ही होऊ शकेल तेवढा ऑर्गॅनिकच वस्तू वापरा. मुलांच्या शरीरासाठी हेच उत्तम असतं. तर मी असं जवळजवळ 2-2.5 चम्मच यामध्ये काळा गूळ घालून घेतलेला आहे. आणि तुम्ही बघू शकतात. आणि मग गूळ घातल्यावर याला चांगल्या प्रकारे ढवळून घ्या. तर अशा प्रकारे याला छान उकळी आलेली आहे. आणि त्यानंतर तुम्ही याच्यावर 5 मिनटं झाकण ठेवा. आणि हे पहा, छान गरमागरम शिरा तयार आहे. तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्समध्ये सांगा तुम्हाला कसा वाटला हा शिरा.